हॅलो, नमस्कार. आज मी मुगाच्या डाळीची कचोरी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 2 तास मुगाची डाळ भिजवून ठेवलेली होती. बघू शकता तुम्ही. आणि इकडे मी गव्हाचं पीठ, मी मैदा नाही वापरला आहे, त्यामुळे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ आणि ओवा टाकलेला आहे आणि तेलाचं मोहन असं टाकून मी हे घट्टसर मळून घेतलेलं आहे पीठ. जास्त हे नाही करायचं आहे, थोडंसं नॉर्मल ठेवायचं आहे. आणि इथे धणे आणि बडीशोप मिक्सरला आपण आता थोडीशी जाडसर दळून घेणार आहोत. हे बघा, असं जाडसरच ठेवायचं आहे, बारीक नाही करायचं जास्त. आता इथे आपल्याला ही डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे. जाडसरच ठेवायची डाळसुद्धा आपल्याला, बारीक नाही करायची आहे. चला तर मी इथे ही डाळ मिक्सरमध्ये फिरवून घेते, मग तुम्हाला दाखवते. इथे मी मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे. आता आपण सारण बनवून घेऊया कचोरीचं. इथे कढई तापायला ठेवलेली आहे. इथे तेलामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे मी. आणि जे धने आणि जिऱ्याची पावडर आपण केलेली होती ती टाकूया. थोडंसं जिरं, आता इथे थोडंसं चण्याचं पीठ टाकायचं आहे. आता यामध्ये आपल्याला मुगाच्या डाळीचं सारण घालून घ्यायचं आहे वाटलेलं. आता इथे लाल मिरची, हळद आणि मीठ हे मी टाकते. इथे आपलं सारण तयार आहे कचोरीचं. आता आपण याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया. चला तर मी बॉल बनवून घेते कचोरीसाठी छोटे छोटे आणि मग तुम्हाला दाखवते. तर आपले बॉल रेडी आहे कचोरीसाठी. हे बघा, अशा पद्धतीने बॉल बनवून घ्यायचे.
या पद्धतीने हाताने अशी थोडी दाबून घ्यायची कचोरी. म्हणजे हे बघा अशी थोडी अजून दाबूया. म्हणजे अशा पद्धतीने हे बघा इथे मी कचोरी बनवून घेतलेली आहे. तर या बाकी सगळे कचोऱ्या मी आता बनवून घेते. तर चला तर मग मी तुम्हाला तळताना दाखवणार आहे. इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता आपलं तेल तापलेलं आहे. कमी गॅसवर तळायचे आहे म्हणजे आतून छान क्रिस्पी होतील. तयार आहे आपली कचोरी. बघू शकता तुम्ही. तर कशी वाटली तुम्हाला माझी कचोरीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.